आणि यानंतर क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी, भारताच्या 2020 संघाला नवा कर्णधार मिळालेला आहे। मुंबईचा सूर्यकुमार यादव भारताच्या 2020 संघाचा आता कर्णधार असणार आहे। वनडे सामन्यांसाठी रोहित शर्मा कर्णधारपदी कायम आहे। श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे। यावेळेला कर्णधारपदाची जी कॅप आहे ती आता सूर्यकुमारच्या डोक्यावर गेलेली आहे। भारतीय T20 संघाचा नवा कर्णधार असणार आहे सूर्यकुमार यादव। विजय साळवी आपल्या सोबत आहेत। विजय, खरतर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांची खरतर दावेदारी सांगितली जात होती, पण यामध्ये सूर्यकुमारला आता हा कर्णधारपदाचा मुकुट देण्यात आलाय। दीपक, पाहिलं तर ही मोठी रंजक अशी घडामोड आहे आणि ज्यावेळी गौतम गंभीरला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक नेमलं त्याच वेळेला सूर्यकुमार यादवचं नाव 2020 संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत हार्दिक पांड्याच्या कदाचित 1-2 पावलं पुढे आलं। याचं मुख्य कारण गौतम गंभीर हा जेव्हा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता तेव्हापासून त्यानं सूर्यकुमार यादवला सातत्यानं फेवर केलेला आहे। त्याची गुणवत्ता आधी कोणी ओळखली असेल तर ती गौतम गंभीरनं। त्यावेळेला सूर्यकुमार यादव याच्या डोक्यावर आंतरराष्ट्रीय टोपी नव्हती, इंटरनॅशनल कॅप नव्हती, तरी देखील त्यानं त्याला कोलकाता नाईट रायडर्सचा उपकर्णधार केलं। त्याला स्काय हे टोपण नाव कोणी दिलं असेल तर ते गौतम गंभीरनं। एखाद्या मानसपुत्रासारखा तो त्याच्याकडे बघतो आणि जेव्हा गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाला त्यावेळी हार्दिक पांड्या या 2020 संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीतून मागे पडलाय। हार्दिक पांड्याकडे काय नव्हतं तर सगळं होतं। हार्दिक पांड्यानं 2 वेळा आपल्या IPL संघाला फायनलमध्ये नेलंय, त्यावेळी एकदा विजेतेपद मिळालंय, एकदा उपविजेतेपद मिळालंय, पण मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना त्याच्या संघाला गेल्या मोसमात हार स्वीकारावी लागली, किंबहुना 10व्या स्थानावर राहावं लागलं। पण हाच हार्दिक पांड्या 2020 विश्वचषकात भारताच्या कामगिरीत मोलाचा असा अष्टपैलू वाटा त्यानं उचलला आणि खऱ्या अर्थानं तो या कर्णधारपदाचा दावेदार होता, यात कुठलीही शंका नाही आहे। पण 2007 साली जेव्हा युवराज सिंग आणि वीरेंद्र सहवाग या दोघांचा दावा डावलून महेंद्रसिंग धोनीला कर्णधार करण्यात आलं होतं, तसंच काहीसं चित्र यावेळेला झालं आहे आणि यासाठी कदाचित बोट दाखवण्यात येत आहे तर गौतम गंभीरची पसंती असेलच, पण हार्दिक पांड्याचा फिटनेस हा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत नाही। त्याचा वर्कलोड, त्याच्यावर जो कामाचा फिटनेसचा जो ताण असतो त्यासाठी त्याला वारंवार अधूनमधून विश्रांती द्यावी लागते आणि कर्णधाराला विश्रांती दिलेली चालू शकत नाही। कर्णधार हा सातत्यानं मैदानात असावा लागतो, आपल्या संघाला प्रेरणा द्यावी, आपल्या संघाला प्रोत्साहन द्यावं हे कर्णधाराकडनं अपेक्षित असतं आणि त्यामुळंच कदाचित गौतम गंभीरचा जो सल्ला आहे तो निवड समितीनं देखील आणि BCCIने देखील मानलेला असावा असं दिसतंय। दीपक, त्यामुळे स्वाभाविकच आता कामगिरीकडे लक्ष असणार आहे की सूर्यकुमार जो आहे तो बॅटिंग सोबतच कर्णधार म्हणून कशी कामगिरी करतो याकडे। विजय, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।